बातमी पुण्यात नाही, पुण्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरखेड भागातील नरभक्षक बिबट्याचं सर्च ऑपरेशन सुरू झालंय। आल्या राणा रायफल टीमचे सदस्य हे नरभक्षक बिबट्याचा शोध घेत आहेत। दिसता क्षणी बिबट्याला गोळ्या घालण्याचे आदेश आहेत, तर दुसरीकडे या बिबट्याच्या हल्ल्यात पुन्हा एकदा एका चिमुकल्याचा बळी गेला। त्यामुळे बिबट्याचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी मंचरमध्ये आंदोलन सुरू आहे। मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य हे आल्यानं त्यांच्यावर संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला आणि काही काळ इथे गोंधळाची स्थिती सुद्धा निर्माण झाली। पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवलाय आणि आता पुन्हा एकदा हे आंदोलन सुरू आहे। तर मंचरमधून आता या संदर्भातली माहिती जाणून घेऊयात। अविनाश पवार आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी आहेत। अविनाश, कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही सदस्य पोहोचल्यानंतर संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला, त्यावेळी नेमकं काय घडलं आणि आता आंदोलनाची काय स्थिती आहे? आता इथे पुणे नाशिक महामार्गावर बिबट्याच्या हल्ल्याच्या संदर्भात हे जे काही नागरिक संतप्त झालेले आहेत त्यांनी रास्ता रोको केलेला आहे। या आंदोलनादरम्यान सर्व पक्षीय इथं काही नेते आहेत, पदाधिकारी आहेत, यांची सगळी भाषणं सुरू आहेत। या भाषणादरम्यान मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे जे नितीन थोरात आहेत त्यांच्या भाषणाच्या संदर्भात उल्लेख करताच इथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आणि या दरम्यान बाचाबाची झाली, आक्रमकता आली, एकूणच सगळं गोंधळाचं वातावरण झालं। त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला आणि या जमावाला शांत केलं। त्यानंतर इथे जे आत्ताचे आमदार दिलीप वळसे पाटील त्यांच्या विरोधात ज्यांनी निवडणूक लढवली होती देवदत्त निकम, त्यांनी खरं तर या सगळ्या बिबट्याच्या हल्ल्याच्या संदर्भातल्या आंदोलनाचं नेतृत्व चालवलेलं आहे। त्यांनी जमावाला शांत करत पुन्हा एकदा माईक हातात घेतला आणि पुढचं जे काही पुन्हा आंदोलन सुरू झालं। मात्र या दरम्यान आपल्याला राजकीय जे काही मतभेद आहेत ते समोर येताना दिसत आहेत। कारण देवदत्त निकम यांनी दिलीप वळसे पाटलांचा एक ऑडिओ ऐकवला, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने दिलीप वळसे पाटील सांगतात की आंदोलनाने काही साध्य होणार नाही, आंदोलन आणि काही बिबट्या पळून जाणार आहे का, आणि यामुळे अधिकच नागरिक हे संतप्त झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। त्याच्यामुळे कुठेतरी राजकीय याच्यामध्ये मतभेद सुरू झाले आहेत का असा देखील प्रश्न पडतो। दुसरीकडे पुणे नाशिक महामार्गावर आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर इथे ही सगळी परिस्थिती जर आता आपण तासनतास म्हणजे जवळजवळ आता 5.5 ते 6 तासाहून अधिक काळ हे सगळं काही रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। त्याच्यामुळे पुणे नाशिक महामार्गावरची संपूर्ण वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। प्रवासी इथं आता काही ठिकाणी संतप्त देखील झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। एकूणच ही सगळी जर परिस्थिती पाहिली तर आता पुणे नाशिक महामार्गावरचं आंदोलन जे आहे ते अजून किती काळ चालणार आहे हे आपल्या लक्षात येत नाही। तूर्त तरी ही जी काही परिस्थिती आहे ती हाताळण्यामध्ये सरकार कितपत अपयश आहे का सरकारचं हे देखील म्हणावं लागेल। कारण या नागरिकांची जी मागणी आहे ती कोणता तरी पदाधिकारी, वन खात्याचे जे काही मंत्री आहेत ते गणेश नाईक असवा किंवा याचे पालकमंत्री जे आहेत इथले अजित पवार, त्यांनी इथं येऊन आम्हाला ठोस आश्वासन दिलं पाहिजे। बिबट्यांच्या संदर्भात सातत्याने जे काही आमचे मृत्यू होत आहेत ते थांबवले पाहिजेत अशी त्यांची आग्रही मागणी होताना दिसते ऋतुजा। त्यामुळे आता हे आंदोलन किती काळ चालेल यावर देखील प्रश्नचिन्ह उभं राहिलेले आहे। निश्चित। अविनाश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। तर पुणे नाशिक महामार्गावर हे आंदोलन सुरू आहे। एकीकडे बिबट्याचं सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलंय, दुसरीकडे मंचरमध्ये आंदोलन सुरू आहे। मात्र त्या ठिकाणी काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झालेली होती। त्याचं कारण म्हणजे मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य हे तिथे दाखल झाले आणि त्यांच्यावर घडलेल्या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी रोष व्यक्त केला। त्याचमुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली। मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून हा वाद आता मिटवलाय।